जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास, शेगाव लाईव्ह आपल्यासाठी सदैव सज्ज. जळगाव जामोदमधील राजकीय वर्तुळात सध्या एका मुद्द्याची चर्चा सुरू आहे. समाजवादी पार्टीच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या पदनामाच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीला फेब्रुवारी 2026 मध्ये बरखास्त करण्यात आल्याचा दावा काही तक्रारदारांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच जळगाव जामोद नगरपालिकेचे नगरसेवक सय्यद नशीब यांच्याबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर या कार्यकारिणीतील पदाधिकारी पदमुक्त झाले असावेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पूर्वीच्या पदाचा वापर करून सार्वजनिक कार्यक्रम, आंदोलने, मोर्चा किंवा निवेदनामध्ये स्वतःचा उल्लेख जिल्हाध्यक्ष म्हणून करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा असून समाजवादी पार्टीच्या बुलढाणा जिल्ह्यातील अधिकृत संघटनात्मक स्थितीबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. तक्रारदारांनी समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाकडे अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. संबंधित व्यक्ती सध्या पक्षाचे अधिकृत जिल्हाध्यक्ष आहेत की नाही, तसेच कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर अशा पदनामाचा वापर करण्यास पक्षाची अधिकृत मान्यता आहे का, याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र या संदर्भातील सर्व दावे अद्याप स्वतंत्रपणे पडताळले गेलेले नाहीत. तसेच नगरसेवक सय्यद नशीब यांची भूमिका किंवा अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही. त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यास ती याच बातमीत प्रमुख तत्त्वाने प्रसिद्ध करण्यात येईल. आपल्याकडे या प्रकरणाशी संबंधित अधिकृत कागदपत्रे किंवा संबंधित पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया असल्यास ती आम्हाला पाठवू शकता. अशाच विश्वासार्ह आणि पडताळणी केलेल्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.